कुठे आले आहे? आज आम्ही कुणकेश्वरला आले आहोत. जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही सगळ्या आपल्या कुलदेवता ग्रामदेवता करत आता कुणकेश्वरला आलेलो आहे. आता आपण कुणकेश्वरचं दर्शन घेऊ. जर तुम्हाला दर्शन दाखवता आलं तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो, अन्यथा आमच्यासोबत तुमचंही दर्शन झालं असं समजा. टीप न्यायचं तर लात्री ढकलते, वरच्यावर हाताने दाबताय, तिथे खाली पायाने उभे राहतात. आपलं दाबत ना आपल्याला ते. हा माहिती आहे, धरतात फक्त. हां तू पहिली जात नव्हतीस ना. हां मग हे बघ आपण त्या साईडने आलो तिकडनं. हर हर महादेव. ज्या ज्या भाविकांना दर्शन घ्यायचं आहे तेच म्हटलं. शेखर पाचवा कोण आहे? त्यांच्याबरोबर हे घेतो अजून एकदम पावली आणि लांबा. आम्ही देणगी म्हणून घेतो, असं हे नाही. देणगी म्हणून. नाव काय? नितीन वसंत कोयंडे. वसंत कोयंडे.
आला का? नाही, तो यायचं. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार नामदार नारायणरावजी राणेसाहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. आणि कुंटेश्वर मंदिर देवस्थानचं कुंटेश्वर सेवा मंडळ मुंबई ग्रामस्थ मंडळ कुंटेश्वर साहेबांना आपलं मंदिर आले बारकी आहे ना बारकी तुमची बारकी सोडणार नाही. राणीसाहेब, सन्मान्य आई, मंचावर उपस्थित असलेले कुणकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेलीजी, आमचे अशोक सावंतजी, संदीप साटम, लोके मॅडम, मंचावर उपस्थित असलेले कुणकेश्वर ट्रस्टचे अन्य सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आणि आमचे पत्रकार मित्र, अरे सॉरी, दरवर्षीप्रमाणे हो बाजूला याही वर्षी कुणकेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आवर्जून इथे उपस्थित झालेलो आहे. काल रात्री जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला कुणकेश्वरांच्या आशीर्वादामध्ये बळीच मिळालेला आहे अशी माझी या निमित्ताने भावना आहे. आणि या भागाच्या सर्वोच्च गेली 10 वर्ष आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून ज्या अपेक्षा कामावर जायचं ना ज्या जबाबदाऱ्या लोकप्रतिनिधी माझ्या खांद्यावर टाकल्या हा ना, प्रयत्न माझ्या माध्यमातून केलेला आहे. यावर्षी एकूण प्रशासन असो आणि नियोजनाच्या निमित्ताने मी कुणकेश्वर आलेला आहे. त्यासाठी आदरणीय राणे साहेबांनी संबंधित मंत्री असो संबंधित महत्वाचं पाऊल त्या निमित्ताने टाकलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आपण काशी विश्वनाथच्या याचं कारण असं आहे की आज मी काय, नितेश काय, निलेश काय, आम्ही जे काय आहे की काय प्रयत्नाचे काम करतो कुणकेश्वरच्या कृपेमुळे आम्ही करतो असं मला प्रामाणिक कबूल करायचं आहे. आज या ठिकाणी उपस्थित आहे नितेश राणे, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि ही सर्व कृपा मी म्हणतो आमच्या कुणकेश्वर देवाची आहे. या ठिकाणी एकनाथजी तेली अध्यक्ष आहेत ट्रस्टचे, अशोक सावंत, सो नीलम राणे, सन्माननीय कुणकेश्वराच्या जिल्ह्यातील सर्व त्या सर्व देवस्थानाचे आम्ही सेवक आहोत. या सर्व देवतांनी आम्हाला निवडून दिला, सेवा करायला प्रवृत्त केलं. म्हणूनच आम्ही या जिल्ह्यातील जनतेची आम्ही सेवा करतो आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या भूमीवर काकी जरा थांबा, इथे तिथं जरा थांबा, जरा साईडला.
जयघोषात या ठिकाणी गाव माहितीसह येणे कणकवली त्यांच्या गजरात गाव माहितीसह या ठिकाणी नागेश्वर आपले गाव राठीसह येत आहे. पहिल्या देवस्वारीचं आगमन कुणकेश्वर मंदिराच्या सभामंडपात झालेलं आहे आणि इथून जे देवाचे तरंग आहेत, देवाच्या तरंग काठ्या आहेत, तर ते आता गाभाऱ्यामध्ये जाऊन या कुणकेश्वर देवाची भेट घेणार आहेत. खूप आगळा वेगळा असा सोहळा असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण हा सोहळा याची तेही याची डोळा अनुभवावा. तर मला देखील हा सोहळा खूप म्हणजे असा आवडतो. त्यामुळे मी प्रत्येक वेळी ज्यावेळी जे देवभेटीचे कार्यक्रम असतात तर त्यावेळी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतो. झालेली आहे आणि आता या ठिकाणी जे देवाचं कर्म आहे तर ते पुन्हा मंदिरामधून बाहेर पडून जे त्यांचं विश्रांती स्थान आहे तर त्या ठिकाणी जाऊन ते विश्राम करणार आहेत आणि उद्या पहाटे तीर्थस्नानासाठी पुन्हा त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती येणार आहे. तर अशा प्रकारे पहिली जी देवस्वारी आहे ती देवगांगेश्वर बावशी, तर या देवस्वारीची कुणकेश्वर भेट संपन्न झालेली आहे. श्री पावणादेवी उमरठ ताटाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असणारे हे कणकवली तालुक्यातील पावणाई देवी, याची आपण व्हिडिओ बनवली होती ज्यावेळी त्याची जत्रा होती. तर ती देखील देवस्वारी आहे ही त्याच्या गाव रयतेसह गाव राठीसह या ठिकाणी कुणकेश्वर भेटीसाठी आलेली आहे. पावणादेवी उमरठ तालुका कणकवली, तर या देवस्वारीचं देखील या ठिकाणी सभामंडपामध्ये आगमन झालेलं आहे. तर ही देवस्वारी देखील जवळपास 35 ते 40 किलोमीटर प्रवास करून कुणकेश्वर क्षेत्रामध्ये या ठिकाणी दाखल झालेली आहे. या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये देवस्वाऱ्या आहेत, या कुणकेश्वर देवस्थानाची भेट घेत आहेत. खूप सुंदर असा सोहळा असतो. तर आपली शक्ती वाढवण्यासाठी, आपली पवित्रता वाढवण्यासाठी हे जे संपूर्ण गावराटीमधली देवस्थान आहेत तर ती या कुणकेश्वराची भेट घेत असतात. श्री
पावणादेवी उमरट तर या देवस्वारींचं देखील या ठिकाणी कुणकेश्वर दर्शन झालेलं आहे. आणि आता ज्यावेळी देवस्वाऱ्या कुणकेश्वर देवाची भेट घेतात त्यानंतर जी गाव रहित असते संपूर्ण देवसेवक असतात तर हे देखील या ठिकाणी कुणकेश्वर मंदिरामध्ये म्हणजे कुणकोबाची भेट घेतात. खूप सुंदर असा सोहळा असतो. आपल्या गाव रहितेसोबत या ठिकाणी 35 ते 40-50 किलोमीटर चालत येऊन या ठिकाणी कुणकेश्वर देवतेची भेट घेणं अप्रतिम. या ठिकाणी माधवपुरी देवस्थान माई या देवस्थानाचं आगमन झालेलं आहे. तर यांचं आता या ठिकाणी सभा मंडपामध्ये आगमन झालेलं आहे या देवस्वारीचं. आणि आता थोड्याच वेळात आगमन झालेलं आहे. आणि जवळपास 5 ते 6 हजार अधिकच ग्रामस्थांचा पूर्ण जनसागर या ठिकाणी देवस्वारीसोबत आलेला आहे, दाखल झालेला आहे कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये. शिरगावची आई पावनाई देवी या देवस्वारीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. महादेव श्री पावनाई देवी शिरगाव. तर आपले जे देवीचे देवस्वारी आहे तर ते आता या ठिकाणी कुणकेश्वर देवाचं दर्शन घेते. देवाचं दर्शन घेत आहे. खूप सुंदर असा क्षण आहे आम्हा सर्व शिरगाव ग्रामस्थांसाठी.
वसा सांग. लेकरू अन्य ना देवा. वसा मान्य. मान्य माता. वसा वसा लेकरू अन्य ना मग मी तू काय बघा प्रयत्न करी होता कुंकोबाच्या काय केल्या रे पाणी खाय उडवले कोण तू कुंकोबा तू पुढे बोल पुढे बोल तू धरू नको झालो ना वसा मान्य पण रीती मी म्हणजे कोण वळाकल्यान काय वळाकल्यान काय या काय मी कोण काय सांगले बोल चिंतू दुर्गात पुढे बोल बरोबर. वळून परत इकडनं जाणार आहे का वळून परत इकडनं चलो माननीय आमदार माननीय निलेशजी राणे साहेब माननीय आमदार पाठक साहेब यांचं या ठिकाणी फक्त 40 रुपये घ्या. माननीय आमदार सामंत साहेब आपण या महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि सर्व ग्रामस्थ मंडळ कुणकेश्वर यांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत. भेटला घे दे. अजून टाइम आहे कसा टाइम आहे त्याला अजून. चला ते नाही घ्यायचं प्लास्टिक आहे ते. हां त्याचा वास घे मग तुला समजेल मग. तुम्हारे घर में बैठा हूँ तो जगह आओ ना. उडाळ वेंगुर्ला विधानसभा क्षेत्राचे कार्यसंस्था आमदार मालवण असा होता कधी कधी साहेब. आमदार निलेशजी राणे साहेब त्याचप्रमाणे माजी खासदार निलेशजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यात्रेसाठी आलेले आहेत देवस्थानासाठी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ खडसे साहेब यांना विनंती करतो. सन्माननीय जय सामंत यांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत. मुख्यमंत्री असताना गेल्याच वर्षी जाण्यासाठी एक महत्वाचं रेवन्यू या अंतर्गत 108
कमी भेटत ते घ्यायचं संध्याकाळी. नाही हो, त्यात गंमत कमी नाही जात आली. उद्या करणार. उद्या संध्याकाळी ती दोन चौकर ना. आज घे तू, आज नको तूच. आलो मध्ये आंघोळ करून येलास ना, काय त्याची किंमत विचार. चटाई घ्या, चटाई 500ला 5 चटाई, चटाई घ्या, चटाई 500ला 500 तुझे 250ला 3 दोन आणल्यास. देखो कैसा है ब्रांडेड है संध्याकाळी अजून गर्दी होईल आता बघ. जास्त गर्दी होईल. काय तिकडे पळायचं पळ लावलं नुसतं तू. आम्हाला पण दाखवा. हे नाचणी पीठ आहे. हे वडापीठ. हे घावण्याचं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय असतं मिक्स वडापीठामध्ये? मेथी असते, उडीद डाळ असते आणि जराशी मिरी. एवढं फक्त असतं. त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, जरासं मीठ टाकायचं आणि करायला 5 मिनिटांनी करायला घ्यायचं. मस्त होतं. कसं आहे? 70 रुपये अर्धा. 70 रुपये अर्धा. आणि हे घावण्याचं घावण्याचं पीठ. हे कसं? 40 रुपये अर्धा. 40 रुपये अर्धा. ठीक आहे. कसं बनवायचं? त्याला काय नाही, पाण्यात भिजवायचं, मीठ टाकायचं आणि काढायला घ्यायचं. पाणी साधं पाणी ना? हो, साधं पाणी. पातळ किती घ्यायचं? पातळ आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं. जाड पाहिजे असेल तर जाड, त्याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर आपल्यावरती आहे त्याचं काढणं. ठीक आहे. त्याने त्या वास येऊन जरा ते चवीला लागतात. आणि जे आपण चणा डाळ ना कमी प्रमाणात टाकतो. काय काय ना ते धने, काळी मिरी, मेथी, ते बाकी सगळं आहे. बाकी सगळं आहे ना, जराशी टाकलेली आहे, जास्त नाही. कारण काय तेल खेचतं जास्त. गेलाच नाही इकडनं. पाहिजे असेल तर मागू शकता. वरती लेबल आहे, नंबर पण आहे. ऑनलाईन सुद्धा कुठेही मागवा, तुम्हाला देणार आपण. पाठवून आहे याच्यावरती नंबर 70 38 83 03 92.
आमचं उरणला येईल का पोस्टाने डिलरच्या असणार आहे पोस्ट ऑफिस कुरिअरनी पाहिजे कुरिअर पोस्ट ऑफिसने पोस्ट ऑफिस जर आवडलं तर नक्की मागवू आम्ही उरणवरून आलो गुळाची आहे तिकडे यामध्ये आमचे जिल्हा पोलीस हे चिरोटे आणि नारळाची वडी सर्वांना चांगल्या प्रकारे काय घेतात आपण दुधाचं पीठ घावण्याचं पीठ वड्याचं पीठ दुधाच्या पिठासाठी कालपासून ते फिरत होते ते आज भेटलं इथे कोड्याचं पीठ तुम्हाला पण दाखवून दिलं तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर नंबरही दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ते इकडनं तुमच्याकडे पोहोचवून देतील हां कोरिअर करते तर कसा काय वाटला तुम्हाला आजचा हा कुणकेश्वरचा व्हिडिओ तर आमचं दर्शन झालेलं आहे खूप गर्दी होती खूप लाईन होती दर्शन झालंय चला काय मंचुरियन लाईक लागले करा सबस्क्राईब करा शेअर करा मंचुरियन हा व्हिडिओ इथेच एंड करतोय पुढचा व्हिडिओ मालवणमधलाच असणार